चला आज आपण बनवणार आहोत कानोले दोन प्रकारचे, एक साधे तेल लावून आणि एक खोबरं आणि गुळाचं सारण भरून. चला तर मग आपण आता बघू. बघा किती छान दिसते ताट सजवलेलं. आता आपण गुळ आणि खोबऱ्याचं सारण बनवून घेऊ. आता कढईमध्ये थोडं तूप घातलं आणि त्याच्यात परतून घेऊ. गुळाचं जरा पाणी सुटले, आता पावसाळ्याचं पाणी सुटतं ना थोडं, आणि लाल गुळ आहे त्याच्यामुळे लाल लाल दिसेल सारण. हे बघा, आता विरघळलं. थोडी वेलची घालू त्याच्यात. आपण मोदकाला सारण बनवतो ना तसं सारण बनवून घेऊ. आणि आता आपण पीठ मळून घेणार आहेत. थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं, थोडं त्याच्यात मीठ घालायचं चवीपुरता, थोडं तेल घालायचं त्याच्यात. ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. गारच तेल घालायचं. असं छान एकजीव करायचं सगळं. मग आपण चपाती बनवतो तसा गोळा तयार करून घ्यायचा पीठ मळून. बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आणि एकदम असं पातळ गोळे लाटून घ्यायचे. आता मी इडलीच्या भांड्यात ठेवणार आहे म्हणून थोडे छोटे छोटे लाटायचे. हे बघा, असं तेल लावून घ्यायचं पोळीला. थोडंसं त्याच्यावर कोरडं पीठ टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तशी घडी करता येते. आता परत तेल लावायचं थोडं, परत त्याच्यावर पीठ घालायचं, परत त्याची अशी समोशासारखी घडी करून घ्यायची. आता आपण सारण तयार करून घेतलं होतं ना त्याचं दाखवणार आहे आता भरून. हे बघा, असं पूर्ण पोळीवर सारण टाकून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तसं त्याचे पण आकार देता येतो. त्याच्यात आपण पुरण घातलं ना तरी चालतं. हे सारण न घालता पुरण घातलं तरी चालतं. नुसतं तेल लावून केले तरी चालतात. आपल्याला जसं वेळ असेल तसं बनवायची. हे बघा, आता असं इडलीच्या भांड्यात ठेवून घ्यायचं वाफवायला आणि 10 मिनटं वाफवून घ्यायचं छान. आता आपण दोघं भांड्यांमध्ये ठेवून घेणार आहेत. हे बघा, हे पण ठेवून घ्यायचे. थोडंसं तेल लावायचं भांड्याला, इडलीच्या भांड्याला, आणि असं झाकण झाकून 10 मिनटात होतं. ते पातळ असते ना पोळी, 10 मिनटात होऊन जाते. आता आपल्याला खीर बनवायची. त्याच्यासाठी आता आपण गहू घेतले आणि त्याच्यात पाणी घातलं आणि ते अर्ध्या तासाने पाणी निथळून असं कपड्यावर वाळत घालायचे 10-15 मिनटं. असं पुसून घ्यायचं कपड्याने, म्हणजे पटकन त्याच्यातलं पाणी हे होतं, कोरडं होतात गहू. आता आपण मिक्सरच्या भांड्यातून थोडं बारीक करून घेणार आहेत गहूला. थोडे घ्यायचे, अर्धी वाटी, तरी खूप खीर होती. 8 वाट्या कसंही खीर होती तेवढे गावामध्ये. हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यातून आपण वाटून घेतलं. त्याची वरची साल निघायला आपण त्याच्यात पाणी घातलं आणि 5-6 वेळा ते पाणी काढायचं चांगलं, कारण की पूर्ण त्याची साल काढून घ्यायची. नंतर कुकरमध्ये आपले अर्धी वाटी असेल ना गहू, तर आपण 2 वाट्या पाणी घालायचं. आता आपण कढई ठेवली खिरीसाठी, थोडं तूप घातलं आणि त्याच्यात आता आपण थोडेसे बदाम घालणार आहोत आणि ओलं खोबऱ्याचे काप घालायचे. छान लागतं ओलं खोबरं खिरीत.
असे मोठे मोठे तुकडे आले ना दाताखाली की छान लागते मग खीर. हे बघा आता आपले ते गहू पण शिजून झालेत, मऊ शिजले. असं वाटतं आपल्याला की थोडं दिसते जाड जाडकानी, पण मऊ झाले छान. आता थोडं मी त्याच्यात गरम पाणी घातलं. आता हे बघा आपण ते परतून घेतलं होतं ना, त्याच्यात आपण आता घालणार आहेत ते गव्हाचं शिजवलेलं. आणि आता समजा आपल्याला वेळ नसला, आता आपण त्याच्यात थोडंसं गूळ घातला. गूळ मी वाटेत काढून ठेवला होता वरती, तर त्याला पाणी सुटलं. आता हे बघा गूळ त्याच्यात घातले. साखर पण घालू शकतो, असं काही नाही, गुळच घालायला पाहिजे, पण गुळाची चव छान लागते. आणि वेळ नसला ना आपल्याला, तर आपण लापसीचे गहू आणतो बघा कणी, त्याचं केलं ना तरी चालतं. आता मी त्याच्यात दूध घातलं. दूध पण थोडंसं कोमट करून घेतलं होतं. हे बघा आता मी झाकण उघडून बघितलं तर झाले 10 मिनटात. त्याला पाणी असं हे होतं त्याच्यात परत पडतं, ते वरच्या झाकणाचं पटकन असं काढून घ्यायचं रुमालाने, गरम लागतं. हे बघा दोघं भांड्यांमध्ये आपण वेगवेगळे दाखवलं होतं ना, हे बघा असं निघून जातं. आता ते मला गरम लागते हाताला, नाहीतर सगळं अशी मोकळी होती ती पोळी, पूर्ण आपण तेल लावले ना आतून. हे बघा आपण ते एका भांड्यातलं आणि आता हे एका भांड्यातलं एक कापून दाखवते मी तुम्हाला. हे बघा असं छान ते सारण आहे ना, गुळाचं पाणी असं गरम सुटलेलं छान लागतं ते तोंडात, चव त्याची. आता हे बघा खीर, कानोले, भजी तयार आहे आपली. रेसिपी झाली तयार आहे. ताट पंचमीचं खास. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.